राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांची अकाली एक्झिटमुळे नंदुरबार जिल्ह्यात दुःखाचं वातावरण निर्माण झालं आहे. स्वर्गीय अजित पवार यांच्या आत्म्यास शांती मिळावं यासाठी सर्व पक्षांच्या वतीने शोकसभा ठेवण्यात आली होती. अजित पवार यांनी कधीही मतभेद न करता सर्वसामान्य आणि गोरगरिबांना मदत केली आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी विशेष अजित पवारांचे लक्ष होतं. अशा भावना सर्व पक्षीय नेत्यांनी आपली भावना बोलून दाखवलं. राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या अकाली एक्झिटमुळे संपूर्ण महाराष्ट्रात दुःख पसरलं आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे कधी न भरून निघणारं नुकसान झालं आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आत्म्यास शांती मिळो यासाठी नंदुरबार जिल्हा सर्व पक्षांच्या वतीने श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी अजितदादांसोबत घडलेल्या प्रसंगी शोकसभेत बोलून दाखवलं. अजितदादा हे केवळ राष्ट्रवादी किंवा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्त्यांचे विचार न करता सर्वसामान्य महाराष्ट्रातील गोरगरीब वंचित पीडित लोकांचे विचार करणारे नेते होते. कुठल्याही पक्षाचा नेता किंवा कार्यकर्ता गेला असेल तर त्याचं काम झाल्याशिवाय कधीही खाली हात परत आलेला नाही होता. अशा भावना ह्या शोकसभेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी बोलून दाखवलं. तर पवार कुटुंबावर आलेलं दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी अशी इच्छा सर्व पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली. आज नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व पक्षीय आणि सर्व जनतेकडनं दादांचा एक शोकसभेचा आणि सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. आणि आपण सर्व पत्रकार बंधू आजचे साक्षीदार आहेत की सर्व पक्षांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी, जिल्ह्यांचे अध्यक्ष, आमदार अशी सर्वच मंडळी, तळागाळातली, सामाजिक क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्रातली, सांस्कृतिक क्षेत्रातली, सर्व क्षेत्रामध्ये काम करणारी लोकांची आज अफाट गर्दी या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली देण्यासाठी आलेली होती. आणि खऱ्या अर्थानं अजितदादांनी जे महाराष्ट्रभर काम केलं त्याची पावती ही होती की आज कुठलाही जातपात न पाहता, धर्मभेद न पाहता या ठिकाणी सर्व क्षेत्रातल्या लोकांनी दादांना त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली. सर्वांच्या भावना अतिशय तीव्र होत्या आणि सर्वांनी साश्रू नयनांनी त्या ठिकाणी दादांना श्रद्धांजली दिली. दादा दोघे राष्ट्रवादी एकत्र